लोकभावना लक्षात घेता दीक्षाभूमीच्या पार्किंगच्या कामाला स्थगिती। विधानसभेत फडणवीसांची घोषणा तर समितीशी चर्चा करून विकास कामे सुरू केल्याचंही स्पष्टीकरण। स्थगिती दिली असलेली दीक्षाभूमी इथे पार्किंग होणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहामध्ये येऊन सांगायला हवं। प्रकाश आंबेडकरांची मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेपूर्वी दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंग विरोधात आंदोलन। अंडरग्राउंड पार्किंग लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं। दीक्षाभूमी परिसरातल्या अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाची आंदोलकांकडून तोडफोड आणि जाळपोळ। मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत पार्किंगच्या कामाला केला विरोध। नागपूर दीक्षाभूमी आंदोलनस्थळाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून पाहणी। समितीचा निर्णय मान्य नसेल तर जनतेचा उद्रेक होईल याचा विचार करून काम रद्द केलं पाहिजे, वडेट्टीवारांची मागणी। अंडरग्राउंड पार्किंग होणार हे जाहीर झाल्यापासूनच लोक विरोध करतायत, मात्र विरोधानंतरही काम सुरू करण्यात आलं, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। अंडरग्राउंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीवरच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकतो, नितीन राऊतांची प्रतिक्रिया। तर बांधकामाआधी भीम अनुयायांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशीही प्रतिक्रिया। लोकभावना लक्षात घेत दीक्षाभूमीच्या परिसरात विकास काम व्हावं हीच काँग्रेसची भूमिका। नाना पटोलेंची आंदोलनानंतर प्रतिक्रिया। भुशी डॅम परिसरात काल 5 जणांचं कुटुंब वाहून गेलं। वाहून गेलेल्या सर्व 5 जणांचे मृतदेह हाती। पुण्यातल्या तामिणी घाटात एक तरुण गेला वाहून। स्वप्नील धावडे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव। हा तरुण जिम मधील ग्रुपसोबत तामिणी घाटात फिरण्याकरता गेला होता। कोल्हापूरच्या काळंबाडी धरणाच्या पायथ्याशी वर्षा पर्यटनाकरता आलेले 2 जण गेले वाहून। गणेश कदम आणि प्रतीक पाटील अशी वाहून गेलेल्यांची नावं। निपाणीहून वर्षा पर्यटनासाठी 13 जण आले होते। ठाण्यातल्या माजिवडा इथे होर्डिंगला लावण्यात आलेला बॅनर रस्त्यावरून जात असताना 4 चाकी वाहनावर पडलं। घटनेत कुणालाही दुखापत नाही। ठाण्यामधल्या वर्तकनगर इथे गोपाळ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली, कुणालाही दुखापत नाही। नागपूरच्या पोलीस भवनमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सिलिंगचा काही भाग खाली कोसळला। कामगार दुरुस्तीचं काम करताना घडलेली घटना। दुर्घटनेत कुणीही जखमी नाही। लोणावळ्यामध्ये संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी। नियम न पाळणाऱ्या पर्यटकांवर आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब आघाडीवर। अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित। कोकण पदवीधर मतदारसंघातला भाजपचे निरंजन डावखरेंचा विजय जवळपास निश्चित। डावखरेंना मोठी आघाडी। नवी मुंबईतल्या कोकण भवन समोर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। निरंजन डावखरेंचा विजय जवळपास निश्चित झाल्यावर भाजपचा जल्लोष। पोलिसांची मध्यस्थी। पुण्यामध्ये गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग। महिलेची प्रकृती स्थिर। पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या 5 वर। पुणे मेट्रोने 30 जून 2024ला गाठली। जवळपास 2 लाख प्रवाशांची विक्रमी संख्या। 24,15,693 रुपयांची कमाई। पुणे मेट्रोची आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात। फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन। मंत्री गिरीश महाजनांनी पुण्यात घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन। यावेळी प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही महाजनांनी घेतला आढावा। विठ्ठल रुक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम सुरू। या पार्श्वभूमीवर एका अनामिक भक्ताकडून 2 कोटींची चांदी अर्पण। आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांकरता बुंदीचे लाडू बनवण्यास मंदिर समितीकडून सुरुवात। सुमारे 11 लाख लाडू बनवणार। गरज पडल्यास अधिकचे 5 लाख लाडू बनवण्याचीही तयारी। पुण्यामध्ये वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर। तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद। प्रवासादरम्यान वारकऱ्यांकडून विठूनामाचा गजर। नागपूर जिल्ह्यातील सुरगाव येथे प्रस्तावित असलेल्या कत्तलखान्याच्या विरोधासाठी नागरिकांचं दिंडी काढत आंदोलन। रस्त्यावर चक्काजाम आंदोलनही। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। कांद्याला स्थिर हमीभाव देण्याची केली मागणी। जळगावच्या ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा व्हावा या मागणीकरता शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर केली निदर्शन। येऊर संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी असलेल्या अनधिकृत हॉटेल्स पबवर ठाणे महापालिकेची कारवाई। येऊरच्या पायथ्याशी काल जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी केलेलं आंदोलन।
कांदिवली पश्चिमेतील फाटक रोडवर मोठं झाड कोसळल्यानं कार आणि ऑटो रिक्षाचं नुकसान. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पालघरच्या डहाणू जव्हार मार्गावर दुचाकी आणि रिक्षाची जोरदार धडक. अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. नाशकात अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात. कॉलेज रोडवरील अनधिकृत बांधकाम तोडलं. यावेळी महापालिका उपायुक्त आणि पोलीस प्रशासनासह मोठा फौजफाटा तैनात. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत 30 रुपयांची कपात. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमती मात्र कायम. नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजचा मोठा शोध. सर्वाधिक क्षमतेच्या स्फोटाचा शोधला फॉर्म्युला. सेबेक्स 2 या नावाने नवा फॉर्म्युला. इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह लिमिटेडचा शोध. मुंबईच्या पवई विभागात TCS आयऑन डिजिटल पार्कमध्ये परीक्षार्थींचा मोठा गोंधळ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपिक पदासाठीची टंकलेखन चाचणी परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड. त्यामुळे आज आणि उद्याची परीक्षा ढकलली पुढे. मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस ही प्रवासी गाडी पूर्ववत सुरू करावी अशी मनमाडकरांची मागणी. यासाठी मनमाडच्या एकात्मता गोदावरी कृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये लाडकी बहीण योजनेची नोंदणी करण्याकरता सेतू केंद्रावर महिलांची प्रचंड गर्दी. महिलांची गर्दी अनियंत्रित होऊ नये म्हणून सेतू केंद्रावर पोलीस बंदोबस्त. सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न दाखला. रहिवासी दाखला काढण्यासाठी महिलांची गर्दी. कागदपत्र जमा करण्यासाठी सेतू केंद्रात महिलांच्या रांगा. अकोल्यातील सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये लाडकी बहीण नोंदणीकरता महिलांची गर्दी. योजनेतील लाभार्थी महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातल्या मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एका अल्पवयीन मुलाने ग्राहकाचे 33,000 रुपये लांबवले. घटना CCTV मध्ये कैद. एकाच व्यक्तीचे 2 वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीला 70 लाखांचा गंडा. भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 4 जणांचा शोध सुरू. एका डॉक्टरचाही यामध्ये समावेश. साताऱ्यात नवीन कायद्यानुसार मागील 16 तासात 4 गुन्ह्यांची नोंद. सातारा आणि औंधमध्ये कलम 352 अंतर्गत तर लोणंदमध्ये 194 आणि दहिवडीमध्ये 108 अंतर्गत गुन्हे दाखल. जळगावमध्ये मसावत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गळती. त्यामुळे इथले कर्मचारी आणि डॉक्टरांवर गळतीपासून सामान वाचवत काम करण्याची वेळ. छताचे पोपडेही पडत असल्यानं भीतीचं वातावरण. बाणगंगा तलावाची ठाकरेगडाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी. त्यामुळे काहीच दिवसांपूर्वी JCBमुळे तलावाच्या पायऱ्यांचं झालेलं होतं नुकसान. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचं निधन. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. उदय सामंतांची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे 1.5 वर्ष कॅबिनेट घेत नव्हते. पत्रकार परिषदेत बोंबलण्यापेक्षा आमच्याशी चर्चा करा. उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला. मुंबईतल्या रेल्वे जमिनींवरच्या झोपड्यांसंदर्भात लवकरच रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचीही दिली माहिती. कृषी दिनाच्या दिवशी भाजपने संधी दिली याचा आनंद. चळवळीच्या कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल भाजपचे आभार. सदाभाऊ खोत यांची भावना. राहुल गांधींच्या संसदेतल्या भाषणावरून विधान परिषदेत गोंधळ. आपल्याकडे हात दाखवणारे प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंची शिवीगाळ. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाईची प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची मागणी. बोलताना माझा तोल सुटलेला नाही. बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहे. बोट उगारल्यावर बोट तोडण्याची हिंमत दाखवणारच. विधान परिषदेत राहुल गांधींचा विषय काढण्याची गरज नव्हती. दानवेंचं वक्तव्य. नायगाव BDT चाळीचा पुनर्विकास होत असून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नाव देण्याची मागणी. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांचं शिंदे आणि फडणवीसांना पत्र. मविया सरकारने शरद पवार नगर असं नाव घेण्याचा केलेला होता ठराव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.